पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याच्या प्रयत्नाला भारतानं चोख प्रत्युत्तर देत केलेल्या लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराची लाहोर इथली हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरसह उत्तर आणि पश्चिम भारतात विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर काल मध्यरात्री पाकिस्ताननं हल्ले करण्याचा प्रयत्न केला. सीमेवरचा तणाव वाढवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ न देण्यासाठी भारतीय लष्करानं ही कारवाई केल्याचं संरक्षण मंत्रालयानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पाकिस्तानकडून काल मध्यरात्री उत्तर आणि पश्चिम भारतातल्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलौडी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणांचा समावेश होता. पाकिस्तानने या ठिकाणी लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र वापरून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड अँड एअर डिफेन्स सिस्टमच्या मदतीनं हे हल्ले भारतानं निष्फळ ठरवले. या सर्व हल्ल्यानंतर राहिलेले जळके अवशेष आता अनेक ठिकाणांहून जमा करण्यात येत आहेत आणि यावरून हे हल्ले पाकिस्ताननं केल्याचं सिद्ध होत आहे. आज सकाळी भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानातल्या अनेक ठिकाणी एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमला लक्ष्य केलं. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांसारखंच आणि तितक्याच तीव्रतेचं प्रत्युत्तर भारतानं दिलं. दरम्यान पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर स्वतःहून गोळीबार सुरू करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंधार आणि राजौरी क्षेत्रात तोफगोळे आणि मोठ्या शस्त्रांचा मारा पाकिस्तान करत आहे. या गोळीबारात 3 स्त्रिया आणि 5 बालकांसह 16 निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. परिणामी त्याही भागात या आगळीकीला प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचा गोळीबार थांबवणं भारताला भाग पडलं आहे. पाकिस्तानकडून सीमेवरचा तणाव वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल असा पुनरुच्चार भारतानं या निवेदनात केला आहे.